विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीचा पहिल्या शिफ्टचा पेपर झाला, पीसीएमचा, आणि पेपर जसा अपेक्षित होता तसाच सोपा आहे. तुम्ही आता कुणालाही विचारायचं नाही. तुम्ही सरळ YouTube वरती समीर शेख चॅनल आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस प्रोव्हाइड केलंय. ठरलेले प्रश्न आहेत. म्हणजे काय, सॉलिड स्टेट म्हणलं की डेन्सिटीचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यात व्हॉल्यूम फाइंड आउट करा. किंवा एज लेंथ आणि रेडियस दरवर्षी प्रश्न येतो, मग या वर्षी पण आलेला आहेच. म्हणजे सीईटी साठी केमिस्ट्रीचा पेपर हा अतिशय सोपा असणार आहे. तुम्ही जे केले ना तेच येणार आहे. जे शॉर्टकट्स तयार तुम्ही केले, जो आपण अभ्यास केला त्यातलेच प्रश्न येणार आहे, एवढा कॉन्फिडन्स तुम्ही ठेवायचा. एक लक्षात घ्या, दोन टाईपची मुलं असतात. पेपर कसा गेला, ह्यांना पेपर सोपा गेलेला असतो, तरी ते तुम्हाला म्हणणार ठीक गेला. केवढे अवघड प्रश्न होते, बेकार प्रश्न होते, काही सुटलं नाहीत मला. पेपर त्यांनी लिहिलेला असतो बरं का. मी या टाईपच्या मुलं बघितलेली आहेत. जरा करेक्शन करतो, या टाईपच्या ना मुलीच जास्त असतात, लक्षात घ्या. ओके, पेपर तर खूप सोपा गेलेला असतो, पण दाखवायचं नाही. भीती असते दुसरे आपल्या पुढे जातील म्हणून. पण मेन पॉइंट काय, मी आणखीन एका टाईपची मुलं बघितलेत, क्लासेस घेतोय ना, अनुभव खूप मोठा आहे. एक मुलाचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. लय सोप्पा पेपर गेला, इतका सोप्पा पेपर गेला की विचारूच नका, असं म्हणायचा तो. पण रिझल्ट नंतर मार्क कमी असायचे बरं का. 9वी-10वीचा स्टुडंट होता हो. पण नंतर तो काय म्हणायचा माहितीये का, सर पेपर सोपाच होता, मला वेळ बहुतेक कमी मिळाला. म्हणजे कारण तयार असायची. म्हणजे मला हे का सांगायचंय तुम्हाला माहितीये का, माझा गेल्या वर्षीचा अनुभव वाईट आहे. पेपर कसा आहे, तुमची शिफ्ट शेवटी आहे आणि तुम्ही प्रत्येक बॅच मधल्या मुलांना विचारताय की पेपर कसा आहे. आणि जर तुम्हाला तेच परत ऐकायला मिळालं की मॅथ्स जेई लेवलचे क्वेश्चन्स आहेत, मॅथ्स लेंदी क्वेश्चन्स आहेत, तर बाळांनो, विनाकारण तणाव निर्माण होतो आणि तो आपल्याला नको आहे. पेपर हा इझीच असणार आहे. आणखीन एक लक्षात घ्या, किती मार्काला किती पर्सेंटाईल याच्यावर मी दरवर्षी व्हिडिओ तयार केले, दरवर्षी त्याला व्ह्यूज आहेतच. का? कारण तुम्हाला तो नेहमीच प्रश्न पडतो. तर मी या स्टेजला सांगतोय तुम्हाला, काय बघा, की साधारण तुम्हाला सांगतो, बरेच जण याला ऍग्री होणार नाहीयेत. पण 200 पैकी 100 जरी क्रॉस केलं तरी समाधानकारक, एकदम बेस्ट म्हणत नाही मी, पण योग्य प्रकारचं पर्सेंटाईल मिळतंय. मिळतंय. आता तुम्हाला सांगतो, अभ्यास आपण केला नसेल वर्षभर आणि त्या कमी वेळेत अभ्यास करून जर 96-97 पर्सेंटाईल पर्यंत पोहोचत असाल, तर ती एक मोठी अचीव्हमेंट आहे. मग एवढ्या पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज कुठलं मिळणार? मग आहे ना, यश आराध्य हे जे YouTube चॅनल आहे, की आपला जो यश दादा आहे, तो आहेच तुमच्यासाठी. फक्त मी तुम्हाला गेल्या वर्षीचं आत्ताच सांगतोय बरं का, की तुम्ही तो तुमच्या सीनियर्सला पण विचारू शकता, की यशनं काउन्सिलिंगचं त्याचं ओपन केलं. त्याची काय वेबसाईट असेल किंवा ॲडमिशनसाठी काय प्रोसेस असेल. 10च मिनिटात त्याच्या सगळ्या सीट्स फुल झाल्या बरं का. त्यामुळे मी तुम्हाला योग्य वेळेस इन्फॉर्म करेन. काउन्सिलिंगसाठी चांगली जबाबदार व्यक्ती पाहिजेच आपल्याला, हे लक्षात घ्या. ओके. बरं, मग आता काय करायचं? करू काय? तर सांगतोय. इंटिग्रेशनचे 4 तरी प्रश्न हे अवघड येतातच. हां. आपल्याला सवय काय आहे, की तो क्वेश्चन जर अगोदर सॉल्व्ह केला असेल तर सॉल्व्ह होतो. बघा खरं. इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम जर अगोदर सॉल्व्ह केलेला असेल, तर तो इझिली सॉल्व्ह होतो. भले लेंदी असू दे, वेळ लागेल, पण सॉल्व्ह होतो. पण तो जर नवीन असेल ना, तर लगेच सॉल्व्ह होत नाही. रिअॅलिटी आहे. मग अशा वेळेस असले क्वेश्चन स्किप करणे इम्पोर्टंट ठरतंय. असले क्वेश्चन स्किप करणे हे खूप इम्पोर्टंट आहे. बरं, मग आता काय? पेपर कधी आहे? उद्या आहे तुमचा. काही काळजी करू नका. दिवसभर रिव्हिजन करा. मॅथ्स, वेक्टर लाईन प्लेन 9 ते 10 क्वेश्चन आहेतच त्याच्यावर. लॉजिक आहे, एओडी आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. बऱ्यापैकी क्वेश्चन्स 5-5 क्वेश्चन येतात प्रत्येक टॉपिकवर, काय-काय. ते करा ना. मी तुम्हाला एक साधं लॉजिक लावून सांगू का, की मॅथ्स मध्ये मला 25 क्वेश्चन्स करेक्ट द्या. 50 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. मिनिमम सांगायला तुम्हाला. केमिस्ट्रीमध्ये 30 तरी आणि फिजिक्समध्ये 10 जरी पकडले, तरी हा स्कोर 90 होतोय. ओके. ओके. फिजिक्समध्ये 40 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये 20 आणि मॅथ्स मधले 25. आता एवढ्या तुम्ही गोळ्या मारणार जे आहे ना बाळांनो, तिथं मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी व्हिडिओ तयार केला असता. तुक्का स्ट्रॅटेजी किंवा गेस कसं करणार. प्रत्येक युट्यूबर आहे ना, ह्याच्यावर व्हिडिओ तयार करतोय. गंमत सांगू का तुम्हाला? मी काही स्ट्रॅटेजी देणार नाहीये. माझं एकच म्हणणं आहे, की तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत ना, ए, बी, सी, डी. तुम्ही थोडंसं लॉजिकल थिंकिंग करा आणि यातला जर तुम्हाला एक जरी ऑप्शन एलिमिनेट करायला जमला, की हा आन्सर येऊ शकतच नाही. म्हणजे बघा, वर्क डन केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये.
जर कॉम्प्रेशन असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह असतं. आता तुमच्या न्यूमेरिकल मध्ये कॉम्प्रेशनच आहे समजा. ओके, पण तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. पण तुम्हाला एवढं माहिती आहे कॉम्प्रेशन म्हणजे पॉझिटिव्ह. मग 4 पैकी 2 ऑप्शन निगेटिव्ह असतील, कॅन्सल करा, एलिमिनेट करा. 2 उरले की नाही, मग इथं प्रोबॅबिलिटी इन्क्रीज होते. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, की कुठला पण ऑप्शन ठोकायचा असं काही नाही. आता मी तुम्हाला सांगतो, की हे बऱ्याच YouTube चॅनलवर बघितलंय मी, ते बरोबर आहे. तुम्हाला 50 क्वेशन्स आहेत. बघा आणि तुम्ही प्रत्येकाला ऑप्शन एच करेक्ट दिला. कुठलाच सोडवला तुम्ही. ए म्हटलं, तरी तुमचे 12 ते 15 क्वेशन्स बरोबर येतात. 12 ते 15 क्वेशन्स बरोबर येतायत. मग कशाला पॅनिक मोडमध्ये जाताय? पण मी तुम्हाला सांगू का? सगळ्यात मोठी तुमच्या समोरचं हर्डल किंवा जर अवघड गोष्ट कुठली असेल, तर ती आहे फक्त टाईम मॅनेजमेंट. हां, तणावात गेला, की वेळ कुठं जातो कळत नाही तिथं लक्षात घ्या. पॅनिक मोडमध्ये गेलो आपण, की कधी-कधी अर्धा तास सुद्धा वाया जातो हे लक्षात घ्या. हे आपल्याला होऊन द्यायचं नाहीये मात्र. बरं. व्हिडिओ म्हणजे कसं आहे माहिती का, योग्य वेळी मी प्रोव्हाईड करतो असं मला वाटतंय. मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांशी डिस्कशन केलंय. एकच वाक्य ऐकायला मिळतं, की केमिस्ट्री काहीही वेगळे प्रश्न नाही आहेत. जे आपण केलेत तेच आहेत. फिजिक्स मात्र कसं आहे माहिती का, की फिजिक्सला मुलं थोडासा अभ्यास कमी करतात. एकतर फॉर्म्युले पार्ट नाहीये. फॉर्म्युले तोंड पार्ट आहेत. आजचंच एक्झाम्पल देऊ का? आता जी मुलं 11th मधून 12th मध्ये गेलेत ना, बघा हे बरोबर आहे का रे, की टेस्ला म्हणजे 10⁻⁴ गॉस असं रिलेशन आहे ना? बरोबर ना? तर मी तुम्हाला सांगतो, की हे रिलेशन एका मुलाला विचारलं मी त्याला पटकन सांगितलं, की 1 टेस्ला इक्वॉल्स टू 10⁻⁴ गॉस. बरोबर आहे ना बाळांनो? ठीक आहे. बघा, तर मेन पॉइंट काय, की थोड्या वेळाने आम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं. ॲक्चुअली मॅग्नेटिक मटेरियलमध्ये असा फॉर्म्युला होता I/mb आणि बी फाइंड आउट करायचं होतं. आता बीचं युनिटच टेस्ला आहे ना. पूर्ण न्यूमेरिकल मी सॉल्व्ह केलं. आन्सर समथिंग काहीतरी आलं होतं 39.48 समजा बरं का -4. मग मी त्या मुलाला विचारलं, "इथं काय युनिट लिहिणार?" नाही सांगता आलं. हा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. बरं, आता महत्वाचं. सीईटी ज्यांनी पेपर दिलाय आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तर प्लीज व्हिडिओ कॉलिंग कॉमेंटमध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते याच्यावर तुम्ही कॉमेंट करा. नक्की करा लक्षात घ्या. ओके. कॉमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. आणि एक लक्षात घ्या, काहीही विचार न करता, कुठलंही न टेन्शन घेता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.